नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे डायबिटीज आणि त्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या गोळ्यांपासून मुक्ती आणि आयुर्वेदाच्या मदतीनं हे कसं शक्य होऊ शकतं याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माधोबागचे डिसीज रिव्हर्सल एक्सपर्ट डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर डॉक्टर प्रवीण घाडीगावकर हे माधोबागमध्ये गेली 13 वर्षाहून अधिक डिसीज रिव्हर्सल एक्सपर्ट आणि मेडिकल ऑपरेशन हेड या पदावर कार्यरत आहेत. डायबिटीस संबंधित संशोधनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजवर डायबिटीस या विषयावर जनजागृतीपर शेकडो टीव्ही कार्यक्रम त्यांनी केलेत आणि माधोबागमध्येच नेमकी कशी चिकित्सा केली जाते याविषयी आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर डॉक्टर, सगळ्यात आधी डायबिटीस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो असं माधोबाग म्हणतं आणि त्यासाठी आपल्याकडे खास CDC ही चिकित्सा देखील आहे. ही चिकित्सा एक्झॅक्टली रुग्णावर कशा पद्धतीने काम करते? डायबिटीज म्हणजेच मधुमेहावर उपचार करत असताना प्रामुख्याने 4 आव्हानं आम्हा डॉक्टरांसमोर असतात. पहिलं महत्त्वाचं आव्हान ते म्हणजे शरीरात वाढत जाणारी साखर आपल्याला नियंत्रणात आणायचंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे या डायबिटीजने शरीरावरती जो डॅमेज केलेला आहे, शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांना जे निकामी केलेलं आहे त्याच्यातून शरीर वाचवायचं असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पॅनक्रियाची ताकद वाढवून इन्सुलिन जास्तीत जास्त शरीरात निर्माण व्हायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात डायबिटीजवरती आपल्याला नियंत्रण मिळवता येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असतं ते म्हणजे डायबिटीज नियंत्रणासाठी ॲलोपॅथीची जी काही वेगवेगळी औषधं घेत असतो, या औषधांचे जे काही साईड इफेक्ट त्या रुग्णाला होत असतात, या साईड इफेक्टपासून त्या रुग्णाला वाचवायचं असतं. ही 4 आव्हानं जर आपल्याला पेलायची असतील तर नक्कीच माधवबागने जी काही उपचार पद्धती विकसित केलेली आहे ती म्हणजे CDC उपचार पद्धती. या उपचार पद्धतीमध्ये प्रामुख्याने पंचसूत्रीचा अवलंब केला जातो आणि या पंचसूत्रीमध्ये पंचकर्म असेल, आहाराचं व्यवस्थापन, व्यायामाचं व्यवस्थापन, आयुर्वेदिक औषधं, त्या रुग्णाचं क्लोजली केलं जाणारं मॉनिटरिंग, या सगळ्याची सांगड घालून ज्यावेळी माधवबागमध्ये मधुमेह रुग्णांवरती उपचार केले जातात त्यावेळी आपल्याला असं दिसून येतं की जो डायबिटीज कधीही बरा होऊ शकत नाही, आता आयुष्यभर आपल्याला औषधं गोळ्याच घ्यायला लागणार आहेत, इन्सुलिनचे इंजेक्शन आपल्याला घ्यावेच लागणार आहेत, असा जो काही समज रुग्णांमध्ये आपल्याला दिसून येत असतो, त्याच्यातून रुग्ण आपल्याला बाहेर पडताना दिसतात, सगळी गोळ्या औषधं बंद होताना दिसतात आणि डायबिटीजवर पूर्णपणे मात करताना आपल्याला रुग्ण दिसून येतात. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आयुर्वेदाला घेऊन माधोबागची व्याख्या ही थोडी विशेष आहे की आज आयुर्वेद फक्त जडीबुटी करता मर्यादित न राहता त्याला मॉडर्न डायग्नोस्टिक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जोड देऊन या आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाला एक वेगळं रूप देण्यात आलंय. विशेष अशी पंचसूत्री चिकित्सा तयार करण्यात आली आहे ज्याचा हजारो डायबिटीस रुग्णांनी लाभ देखील घेतलाय आणि आपल्या डायबिटीसपासून सुटका मिळवण्यामध्ये त्यांना यश देखील मिळालंय. तुम्ही सुद्धा डायबिटीसवर पूर्णतः मात करू शकता. जर तुम्ही आता स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसतोय त्यावर मिस्ड कॉल देऊन अपॉइंटमेंट घेतली तर आवश्यक हेल्थ चेकअप आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे फक्त 299 रुपयांमध्ये. तर माधोबागच्या उपचारांची कास धरा आणि आपल्या डायबिटीस रिव्हर्सल जर्नीची दिशा ठरवा आणि त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय. नंबर आहे 022489329393. या नंबरवर आत्ताच तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे. तर डॉक्टर, ज्या पंचकर्माचा तुम्ही उल्लेख केला, एखाद्या रुग्णाला जर पंचकर्म करायचं असेल तर नेमका या पंचकर्मात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? मधुमेह रुग्णांना पंचकर्म खरंच खूप गरजेचं आहे, कारण जसं मी उल्लेख करतो, एकदा का मधुमेह शरीरात झाला की त्या मधुमेहाचा पहिला अटॅक होत असतो तो म्हणजे आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या, कारण याच रक्तवाहिन्यांमधून वाढलेली साखर जात असते आणि त्याचा पहिला इम्पॅक्ट रक्तवाहिन्यांवर होतो आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता कुठेतरी कमी व्हायला लागते, रक्तवाहिन्या कडक व्हायला लागतात आणि परिणामी वेगवेगळे मायक्रोव्हॅस्क्युलर किंवा मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात. जे काही डायबिटीजमध्ये आपल्याला उपद्रव दिसून येतात, मग पायाच्या जखमा भरून येत नाही, स्ट्रोक येतो, ब्लॉकेजेस निर्माण होतात, हार्ट अटॅकची परिस्थिती वाढते, किडनी फेल होते, हातापायांना मुंग्या येतात, हे सगळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्यामुळे निर्माण झालेले कॉम्प्लिकेशन्स आहेत. दुसरी, एवढ्या वर्षापासून डायबिटीज आहे, या डायबिटीज
ने निर्माण केलेला कचरा शरीरात तसाच साठत राहिलेला असतो। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅनक्रियाची क्षमता इन्सुलिन निर्मितीची दिवसेंदिवस कमी होत जाताना आपल्याला दिसून येते। या तिन्ही बाबतींमधून जर रुग्णाला बाहेर काढायचं असेल तर आयुर्वेदात 5000 वर्षापासून चालू असलेली पंचकर्म उपचार पद्धती इथे नक्कीच आपल्याला मदत करताना दिसून येते। या पंचकर्म उपचार पद्धतीचे 3 प्रमुख टप्पे आहेत। एक आहे स्नेहन, म्हणजे पूर्ण शरीराला औषधी तेलाने एक व्यवस्थित प्रकारचा मसाज आपण करत असतो। त्याच्या पुढचा टप्पा आहे तो म्हणजे स्वेदन, जिथे औषधी काड्याची वाफ त्याच्या शरीराला दिली जाते। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे आयुर्वेदिक बस्ती, म्हणजेच काय, औषधी काढा किंवा तेल आपल्याला गुदद्वारा मार्फत शरीरात पाठवायचे असतात। या 3 प्रोसेसचा फायदा असा दिसून येतो ती म्हणजे रक्तवाहिन्यांची लवचिकता आपल्याला पुनर्स्थापित करता येते, शरीराची शुद्धी आपल्याला घडवून आणता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅनक्रियाज अशा पद्धतीने स्ट्रॉंग केले जातात, रिज्युएनेट केले जातात, पॅनक्रियाजला एक प्रकारची संजीवनी प्राप्त करून दिली जाते, जेणेकरून शरीरात इन्सुलिनची कमतरता नाही। पॅनक्रियास स्वतःचं इन्सुलिन खूप चांगल्या पद्धतीने तयार करू शकते। म्हणजे एकंदरीत काय, प्रत्येक मधुमेह रुग्णांनी जर माधवबागने विकसित केलेल्या पंचकर्म उपचार पद्धतीची जर साथ घेतली तर नक्कीच शरीराला झालेलं डॅमेज तो अगदी कमी वेळेत रिकवर करू शकतो, त्याच्यातून बाहेर पडू शकतो। अगदीच, त्यामुळे डायबिटीज झालंय तर घाबरून जाण्याची गरज नाहीये, कारण माधवबागची पंचकर्मा चिकित्सा आहेच। आणि प्रेक्षक हो, माधवबागमध्ये गेली 17 वर्ष हृदयरोग, ब्लॉकेजेस, हाय बीपी, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल असे आजार असणाऱ्या 10 लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलाय। तर माधवबागच्या शाखा या फक्त महाराष्ट्रातच नाही तर गोवा, नागपूर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, पंजाब अशा एकूण 8 राज्यांमध्ये देखील आहेत। त्याचबरोबर खोपोली, कोंढाळी आणि वायझॅक इथे 3 निवासी हॉस्पिटल देखील आहेत। तर नक्कीच तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकमधील तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या। डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी हे लगेचच तुमच्याशी संपर्क साधतील। तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, नंबर आहे 02248932393। या नंबरवर आत्ताच तुम्हाला मिस्ड कॉल द्यायचा आहे। तर डॉक्टरांनी ज्या पंचकर्म चिकित्सेविषयी आत्ताच आपल्याला सांगितलंय त्याच्या मदतीनं ज्यांनी डायबिटीसवर मात केलेली आहे अशा एका आनंदी रुग्णाचं मनोगत आपण पाहूयात। माझे नाव मिलिंद गोसावी, वय 54 आहे। साधारणतः 20 वर्षापासून मला शुगरचा त्रास होता, नंतर बीपीचाही त्रास वाढला। त्याचे परिणाम म्हणजे मला ग्लुकोमा झाला, नजर कमी झाली, तसेच चिडचिड वगैरे त्रास चालू झाला, ॲलोपॅथिक गोळ्या वगैरे चालू होत्या, नेहमी ॲडमिट होणं वगैरे हे प्रकार होता। त्यानंतर एक दिवस रविवारी मी टी व्हीवर प्रोग्राम पाहिला व त्या नंबरवर मिस कॉल देऊन ताबडतोब माधवबाग जॉईन केलं। आणि तिथून आता 4 महिन्यांनी माझं वजन 81 किलोपासून 64 किलो पर्यंत आलं आणि डायबिटीस पूर्ण रिव्हर्स होऊन मी आता काही खाऊ शकतो आणि मला एकदम चांगलं फील होते। इतकं व्यवस्थित आणि एवढं वजन हलकं वाटते, व्यवस्थित बरंच वाटते। माझी शुगर लेवल पूर्वी 400 होती, ती औषधं वगैरे चालू केल्यापासून, पंचकर्म चालू केल्यापासून आता साधारणतः 90 ते 110 पर्यंत असते आणि मला अतिशय चांगलं फील होते। पूर्वी मी कामाचा कंटाळा वगैरे त्रास चिडचिड होती माझी, ती सर्व बंद झाली। माधवबागच्या स्टाफने सर्वांनी अतिशय सहकार्य करून खेळीमेळीने तब्येत माझी व्यवस्थित करायला आणि सर्व करण्यासाठी जी मला मदत केली त्याबद्दल धन्यवाद। तर माधवबागची चिकित्सा घेतलेल्या या आनंदी रुग्णाचं मनोगत आपण पाहिलं आणि डॉक्टर आम्ही असं देखील ऐकलंय की माधवबागनं डायबिटीसवर मात करण्यासाठी एक डाएट बॉक्स निर्माण केलाय। तर नेमकी ही संकल्पना काय आणि नेमकं काय काय येतं या डाएट बॉक्समध्ये? डायबिटीज आणि आहार म्हणजे डाएट ह्याचा खूप घनिष्ठ संबंध आहे, कारण आहारातूनच या आजाराची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते। त्यामुळे जास्त प्रमाणात जास्त कॅलरीचं ज्यावेळी एखादा व्यक्ती दिवसेंदिवस खायला लागतो त्यावेळी कुठेतरी पुढे जाऊन या व्यक्तीला मधुमेह, ज्याला डायबिटीज झालाय असं आपण म्हणत असतो, अशा पद्धतीने आजाराची निर्मिती या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येते। त्यामुळे या आजारावर जर मात करायची असेल तर आहार हेच औषध मानून आपल्याला पुढे चालायला लागणार आहे आणि आहाराचं व्यवस्थापन
आयुर्वेद सोडून अजून कुठल्याही पॅथीमध्ये व्यवस्थित सांगितलेलं दिसून येत नाही. त्यामुळे हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून डायबिटीज रुग्णांना त्यांचा आहार घेणं व्यवस्थित व्हावं आणि आहारातूनच औषधाची व्यवस्था जर आपण केली तर कमीत कमी औषधांमध्ये कमीत कमी वेळेमध्ये या आजारातून आपण यशस्वीपणे बाहेर पडू शकतो. हा विचार डोळ्यासमोर ठेवून एक डाएट किट निर्माण केलं गेलं. म्हणजेच काय, त्या व्यक्तीने पूर्ण एका महिन्यामध्ये जे जे काही खायचं आहे त्याचं राशन आम्ही प्रोव्हाइड करत असतो. या राशनमध्ये सकाळच्या चहापासून जो काय ब्रेकफास्ट करायचा आहे, त्याच्यानंतर दुपारचं जेवण, इव्हनिंग स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण याच्यासाठी लागणारे जे काही मटेरियल लागत असतं ते आम्ही रुग्णाला प्रोव्हाइड करत असतो. आणि याच्या जोगे ज्यावेळी रुग्ण डाएट सुरू करतो त्यावेळी आपल्याला त्या व्यक्तीच्या शरीरातली शुगर लेवल्स अगदी दुसऱ्या दिवशीपासून कमी होताना दिसून येतात. आणि परिणामी मधुमेहात जो मुख्य घटक असतो तो म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स. म्हणजेच काय, इन्सुलिनच्या कामातला अडथळा, चरबीरूपी अडथळा, ही चरबी काढून टाकायची असेल तर वजन कमी करणं गरजेचं आहे. आणि वजन कमी करायचं असेल तर आहाराचं योग्य व्यवस्थापन करणं आपल्याला खूप गरजेचं असतं. आणि हेच व्यवस्थापन तुम्हाला करून देण्यासाठी हा प्रमेय डाएट किट नक्कीच मदत करताना दिसून येतो. आणि ह्याच्या जोडीने आजपर्यंत हजारो मधुमेह रुग्णांनी त्यांच्या या आजारातून यशस्वीपणे ते बाहेर पडलेत आणि आता निरोगी आणि सुखी आयुष्य जगतायत. अगदीच. ज्या डाएट बॉक्सविषयी तुम्ही आता सांगितलं त्या डाएट बॉक्सचा खरं तर अनेक रुग्णांना फायदा देखील झालाय. मात्र डाएट करायचं म्हटलं तर असं देखील होतं की काय खाऊ, काय नको, काय बनवू, त्याच्या रेसिपीज कशा असतील, या सगळ्याचा देखील एक वेगळाच मानसिक ताण रुग्णाला येऊ शकतो. तर डाएट बॉक्स ही संकल्पना तुम्ही सांगितली, मात्र हा किती फायदेशीर ठरू शकतो? नक्कीच. डाएट बॉक्स हा बऱ्याच जणांना तुम्हाला ऐकताना वाटत असेल की हे आता काय नवीन, पण हे नवीन नाही आहे. प्रत्येक वेळेला जसं तुम्ही म्हटलं की सकाळी उठल्यावर आज भाजी कुठली बनवायची आहे किंवा आज ब्रेकफास्टला काय बनवायचं, असे बरेच प्रश्न प्रत्येक घरात पडलेले असतात. आणि मग विनाकारण घरात जे बनलेलं असतं, मग पोहे असतात, इडली असतात, असा डाएट जो मधुमेह रुग्णांनी खायचा नसतो तो विनाकारण रुग्ण खात असतात. आणि इथेच हा आजार कंट्रोलला यायच्याऐवजी तो वाढताना दिसून येतो. आणि याच्यातूनच त्या रुग्णाला सहज, सोपं आणि साधं जेवण बनवता यावं याच योजनेने प्रमेह डाएट किटची निर्मिती केली आहे. ज्याच्या योगेने आपण बघतो अगदी दुसऱ्या दिवसापासून शुगर कमी व्हायला लागतो. एक महिना डाएट किट जर तुम्ही फॉलो केला तुमची HbA1c लेवल 1.5 ते 2% कमी होताना आपल्याला दिसून येते. अगदीच. आणि जसं डाएट महत्त्वाचं आहे त्याचबरोबर व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि डायबिटीस रुग्णांनी तर व्यायाम, एक्सरसाइज करायलाच हवं. मात्र अनेक रुग्णांना असाही प्रश्न पडतो की मग आता आम्ही कोणते व्यायाम करायचे किंवा एक्सरसाइज नेमकी कोणती करायची. तर यासाठी देखील रुग्णांना माधवबाग नेमकी कशी मदत करतं? नक्कीच व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. कारण शरीरातली साखर जर आपल्याला कमी करायची असेल तर शरीरातले मसल्स हे इन्सुलिन शिवाय शरीरातली साखर कमी करत असतात. म्हणजेच काय, एखाद्याच्या शरीरात इन्सुलिन कमी जरी तयार होत असेल आणि असा व्यक्ती योग्य प्रमाणात व्यायाम करत असेल तर व्यायाम करत असताना विदाऊट हेल्प ऑफ इन्सुलिनच्या मदतीशिवाय रक्तातली साखर ऑटोमॅटिकली कमी केली जाते. म्हणून व्यायामाचं डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग व्यायाम कुठला केला पाहिजे, मग मसल बिल्ड करताना कुठले कुठले व्यायाम प्रकार केले पाहिजे, मग लठ्ठ माणसाने कुठले व्यायाम केले पाहिजेत आणि ज्याची प्रकृती कृश आहे, बारीक आहे, अशा व्यक्तींनी कुठले व्यायाम केले पाहिजेत, पोटाची चरबी कमी करण्याचे व्यायाम कुठले असतात, मग त्यात योगा, मेडिटेशन, प्राणायाम या सगळ्याची सांगड घालून तशा पद्धतीच्या व्यायामाचे सेट्स रुग्णांनी फॉलो करणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी माधवबागने वेगवेगळ्या व्यायामाच्या उपचार पद्धती विकसित केलेल्या आहे, ज्या मोबाईलच्या ॲपद्वारे प्रत्येक रुग्णाला रोज सकाळी एक नवीन व्यायाम प्रकार त्याच्या मोबाईलवरती जात असतो आणि त्याने घरच्या घरी तो मोबाईलवरती बघून व्यायाम पूर्ण करायचा असतो. त्यामुळे अशा पद्धतीने खूप सोपं आणि सिंपल पद्धतीने ही जी काही रचना माधवबागने करून दिलेली आहे, ज्याच्या योगे तुम्ही तुमच्या मधुमेहातून यशस्वीपणे बाहेर पडू शकता. आणि अगदी 30 ते 90 दिवसाच्या या प्रवासामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या गोळ्या बंद करून घेऊ शकता आणि डायबिटीजवर पूर्णपणे मात करू शकता. अगदीच. तर डॉक्टरांनी आपल्याला खूप महत्त्वाचं मार्गदर्शन केलंय की कशा रीतीने जो आहार हा आपल्याला आहारातून निर्माण झालेला आहे त्याचा जर का समूळ नाश करायचा असेल तर त्याला योग्य आहार हेच एकमात्र उत्तर आहे. आणि याच हेतूने माधवबागने संशोधनपूर्ण अशा प्रमेह डाएट किटची निर्मिती केली आहे. फक्त प्रमेह नाहीच तर बीपीसाठी गो बीपी, वजन कमी करण्यासाठी स्वास्थ्यम डाएट किट, ब्लॉकेजेससाठी रिव्हर्स डाएट किट देखील तयार केलंय. तर हे सर्व डाएट बॉक्स तुम्हाला तुमच्या आजारातून
समस्येतून बाहेर काढण्यासाठी कशी मदत करणार आहे हे नक्की जाणून घ्या आणि त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर तुम्हाला आत्ताच मिस्ड कॉल द्यायचा आहे. माधोबागचे तज्ज्ञ डॉक्टर हे नक्कीच तुमच्याशी संपर्क करतील आणि त्यांचं मार्गदर्शन तुम्ही मिळवू शकता. तर मिस्ड कॉल देण्यासाठीचा नंबर आहे 02248932393. या नंबरवर तुम्हाला आत्ताच मिस्ड कॉल द्यायचा आहे. डॉक्टर, जसं तुम्ही म्हणालात की 90 दिवसात डायबिटीस बरा होतो आणि माधोबाग हे नेहमीच सांगत आलंय की डायबिटीस हा काही फार मोठा आजार नाहीये, आयुर्वेदिक चिकित्सेने तो बरा होऊ शकतो. तर हे नेमकं कसं शक्य आहे? डायबिटीज हा आजार बरे होण्याचे वेगवेगळे टप्पे आहेत, राईट. हा आजार बरं होत असतानाची पहिला टप्पा ते म्हणजे शरीरातली अनकंट्रोल शुगर कंट्रोलला यायला लागणं. माधोबागची CDC उपचार पद्धती ज्यावेळी एखादा रुग्ण सुरू करतो त्यावेळी अगदी दुसऱ्या दिवसापासून हा टप्पा आपल्याला अचीव होताना दिसून येतो. त्याच्या पुढचा महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे शरीरातलं वजन साधारण एका आठवड्याला 1 किलो या प्रमाणात आपल्याला कमी होताना दिसून येतो. म्हणजेच पहिल्या आठवड्याच्या जर्नीमध्ये त्या व्यक्तीच्या शरीरातून 500 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत वजन आपल्याला कमी व्हायला लागतं. आणि एकदा वजन कमी झालं की शरीरातलं इन्सुलिन व्यवस्थित काम करायला लागतं आणि परिणामी रक्तात वाढत जाणारी साखर आपल्याला नियंत्रणात येताना दिसून यायला लागते. त्याचा पुढचा महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे रक्तातली साखर ज्यावेळी नियंत्रणात यायला लागते, शुगर लेवल्स ड्रॉप व्हायला लागतात, हायपोग्लायसेमिया सारखी स्टेज यायला लागतं, त्यावेळी पुढचा टप्पा असतो तो म्हणजे चालू असलेली औषधांचे डोसेज आपल्याला टप्प्याटप्प्याने कमी करायला लागतात. आणि ही जर्नी जेव्हा चालायला लागते त्यावेळी 30व्या दिवशी म्हणजे साधारण 30 दिवस आपण व्यवस्थित फॉलो केल्यानंतर 30व्या दिवशी आपल्याला तपासायचं असतं ते म्हणजे शरीरातली साखर HbA1c किती कमी झालेली आहे. या 30 दिवसाच्या प्रवासामध्ये अनुभवाच्या ह्याच्यावरती मी सांगू शकतो 1.5 ते 2% HbA1c तुमची पहिल्या 30 दिवसामध्ये कंट्रोलला यायला लागते. परिणामी काय तर वाढत जाणारी साखर जी काय आहे ही आपल्याला या टप्प्याटप्प्याने कमी होताना दिसते. औषधं टप्प्याटप्प्याने कमी व्हायला लागतात आणि मधुमेहातून रुग्ण बाहेर येताना आपल्याला दिसून येतो. डायबिटीस हा 90 दिवसात बरा होऊ शकतो. मात्र माधोबागची जी GTT ही टेस्ट आहे ती का एकदा रुग्ण पास झाला तर त्यानंतर तो जन्मभर गोड खाऊ शकतो का, असेही रुग्ण अनेकदा प्रश्न विचारतात. तर अशा आपल्या रुग्णांना तुम्ही काय सांगाल? डायबिटीज रिव्हर्सलच्या टप्प्यांमध्ये आपण बघितलं होतं की 30व्या दिवशी आपण HbA1c टेस्ट करतो आणि ती कमी होताना दिसते आणि पुढे जाऊन सगळ्या गोळ्या औषधं बंद केल्यानंतर सुद्धा रक्तातली साखर नॉर्मल राहते. अशा व्यक्तींची पुढे जाऊन GTT टेस्ट केली जाते. ही GTT टेस्ट म्हणजे काय, साधारण 75 ग्रॅम साखरेचं पाणी अशा रुग्णाला पाजलं जातं ज्याच्या डायबिटीसच्या सगळ्या गोळ्या औषधं बंद केलेल्या आहेत. आता मला सांगा एवढं 75 ग्रॅम साखर खाल्ल्यानंतर रुग्णाच्या शरीरातलं शुगर वाढेल की कमी होईल? पण इथे आपल्याला ज्यांचा डायबिटीज बरा झालेला आहे, ज्यांनी डायबिटीजवर मात केलेली आहे अशा रुग्णांमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात साखर खाऊन सुद्धा रक्तातली साखर आपल्याला नॉर्मल राहिलेली दिसते, ज्याला आपण तो व्यक्ती GTT पास झाला आहे असं म्हणतो. आणि पुढे जाऊन सुद्धा वर्षभरानंतर या सगळ्या पेशंटना ज्यावेळी मॉनिटर केलं गेलं त्यावेळी असं दिसलं की 92% लोक हे नॉर्मल स्थितीत होते, त्यांचा डायबिटीज हा पूर्णपणे कंट्रोलमध्ये होता. ते आता परत त्यांच्या रक्तातली साखर पूर्वीसारखी वाढत नाहीये. म्हणजेच काय, माधोबागच्या उपचारांनी जे काही रिझल्ट्स मिळालेले आहेत हे शाश्वत आहेत, लॉंग टर्म आहेत आणि एकदा का या आजारातून तुम्ही बाहेर पडलात की तुम्हाला फक्त तुमची जीवनशैली बॅलन्स ठेवायची आहे. ही जीवनशैली जर बॅलन्स ठेवली तर परत तुम्ही या आजारामध्ये पडणार नाही आहात, ह्या आजारातून तुम्ही पूर्णपणे बाहेर पडणार आहात. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो, हे शक्य आहे आणि हे हजारो रुग्णांनी माधोबागची ट्रीटमेंट घेऊन सिद्ध देखील करून दाखवलेलं आहे. आणि त्यातीलच एका आनंदी व्यक्तीचं मनोगत आपण पाहूयात. 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही रेग्युलर चेकअप करतो दरवर्षी. सडनली इन जानेवारी 2021 जेव्हा टेस्ट केलं तर माझं शुगर सडनली इट वॉज अराउंड 280-290. ॲलोपॅथी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली सुद्धा. आणि ते अपॉइंटमेंटच्या 1 दिवसा अगोदर माझ्या वाईफला माधवबागच्या रिलेटेड एक तिने ॲडव्हर्टाइजमेंट बघितली किंवा ते रिव्ह्यूज वाचले. तर तिने मला सांगितलं की आपण अमित हे ट्राय करूया का, माधवबाग आयुर्वेदिक आहे.
तर मी पण फ्रँकली पहिल्यापासून ॲलोपॅथी मेडिसिनच्या फेवरमध्ये नव्हतोच, म्हणून मी ट्रीटमेंट घेतली नव्हती. माधवबागमध्ये आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं 6 महिन्यात डायबिटीज रिव्हर्स होईल. तर हे ऐकून मला एक प्लेझंट शॉक मिळाला, कारण असं कोणी मला ॲश्युरन्स दिलं नव्हतं आधी. तर मी बोललो ठीक आहे. तर इनिशियली 2 महिने डाएट बॉक्स त्यांचा फॉलो केला. मी तो माधवबागचा येतो. माझं HbA1c जेव्हा फर्स्ट टाइम केलं माधवबागमध्ये, इट वॉज अराउंड 9.7 आय रिमेंबर. नंतर ते हळूहळू 8 वर आलं, नंतर 7, नंतर ॲट दी एंड ऑफ दी 6 months आय थिंक नाव इट इज समवेअर अराउंड आय थिंक 5.9 or something इन दॅट रेंज, विच इज नॉन डायबिटिक रेंज. आय एम GTT नेगेटिव्ह. तर हा पण माझ्यासाठी प्रेझेंट सरप्राईज आहे. ऑल थँक्स टू माधवबाग डुईंग समथिंग अनइमॅजिनेबल फॉर मी. आय मीन ॲटलीस्ट फॉर मी. आय वॉज नॉट इमॅजिनिंग की डायबिटीज विदाउट ॲलोपॅथी मेडिसिन्स कमी होऊ शकतं. मला माहितीच नव्हतं. गेटिंग मी रिअलाइज दॅट दिस कॅन बी ट्रीटेड इवन विदाउट ॲलोपॅथी मेडिसिन्स. हे मला खूप जास्ती चांगलं वाटलेलं आहे. ट्राय माधवबाग. एकदा ट्रीटमेंट घेऊन बघा आणि डेफिनेटली आपल्याला रिझल्ट्स मिळतील. तर आयुर्वेदाच्या मदतीनं डायबिटीसवर या रुग्णानं पूर्णतः मात केली आणि त्यांचा तो आनंद देखील त्यांनी आपल्याला सांगितला आहे. आणि एकंदरीतच माधवबागच्याच या चिकित्सेविषयी आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.